तुमचं या ठिकाणी चॅनल आहे कीर्तनाचा सूर आणि आमच्या बड्या महाराजाचा कोणता सूर आहे हा एमजीसी चॅनल आहे बरं का. राजा रावणामध्ये तिसरी शक्ती दात कर्ण कर्ण खाल्ले कुठपर्यंत आली शक्तीने मारा विभीषण तो सौमित्र वाचविला सन्मुख लक्ष्मी लक्ष्मण काय रावण बोलत. अरे बाबा राजा रावणाने या ठिकाणी शक्ती सोडलेली आहे. तो म्हणावा विभीषण आडवा आला लक्ष्मण विभीषण म्हणत होता ना त्या शक्तीला पण या ठिकाणी तो लक्ष्मण आडवा आलेला आहे असा राजा रावण विचार करू शक्तीने मारून जाण तो वाचविलाची विभीषण आता तुझा घेण प्राण शक्तीदार त्या ठिकाणी संवाद चाललेला आहे. राजा रावणाचा आणि लक्ष्मणाचा लक्ष्मणाला मी या ठिकाणी बोलतो आहे अरे विभीषणाला मी मालिक होतो पण आडवा तो आलास लक्ष्मणा आता माझी शक्ती आलेली आहे तुझा प्राण घेत राहतो कोण राजा रावण लक्ष्मणाला हृदय वेदून संपूर्ण घेऊन प्राण माझी शक्ती जी आहे ना या ठिकाणी दारू तुझ्या हृदयात त्या ठिकाणी म्हणले बसणार आणि तुझा प्राण घेऊन माझी शक्ती माझ्याकडे परत येणार हे या ठिकाणी राजा रावण मनात विचार करतोय. एवढ्या टायमात काय झालं माझ्या शक्तीचा घात पुकारल्या कळलं पुरुषाचे ऐसे बोलल्या लंकनाते शक्तीश्वरीते सातोपे माझ्या शक्तीचा घात घात ऐसा बोलून या लंकानात ए लक्ष्मणा आता माझी शक्ती आलेली आहे माझ्या शक्तीचा घात तू सोड आणि सोसल्यानंतर तू खरा तुझा पुरुषार्थ काही माणूस होईना करून काही करीत बी नाही तुम्ही काहीच नाही तो इथं दोन गोष्टी आहे तुमचं तुम्ही बघा पुढं मध्ये बोलायचं नाही म्हणून या ठिकाणी राजा रावण कुणाला म्हणतोय विभीषणाला बोलावलं शक्ती तेलाच्या कळाळीवर पडे जा पडी पडच्या पडी पाडी गगन गगने गडगडले अरे शक्ती जय श्रीराम हनुमानजी जाते आला ना काय झालं म्हणून ती शक्ती कडकडकडकडकडकडीत आलेली आहे डोळ्याच्या झापड्या अरे डोळे लोक झापड होऊ लागले थरथरा करू लागले स्वर्गातले देवतांना सुद्धा विचार करू लागले बरं का काय म्हणजे सौमित्राने रघुनाथ तिसरा वीर हनुमंत याचे चिन्हते सावचित येर मूर्तित शक्ती ते या ठिकाणी काय सांगितलंय
तिसरा माझा काय मूर्ती आहे बाळपणी गेला तू हनुमानजी सुद्धा फक्त सावध आहे तिघ जण सावध आहेत ती सगळ्याला मूर्छना आलेली आहे सगळ्याच्या पायाच्या रेवल्या डोळे झाकले गोड शक्ती आलेली आहे बरं का सगळ्यांच्या झापल्या आहेत तुम्ही सुद्धा या ठिकाणी पुरुष मंडळी आणि चौकात जेव्हा तरप्त व्हा आणि सगळे इकडे डाव्या बाजूला येऊन बसा बरं का तरप्त एक रात्र कवा उजळी पत्ता लागला नाही पाहिजे आणि शक्ती काय नाही शक्ती करायचा गगनी लक्ष्मणे शेताला साडली चेदली घातली पिटोने लक्ष्मण महापुढं पाय दिलेला आहे बरं आणि शक्ती आणि या ठिकाणी बाण सोडा आणि ती शक्ती आलेली परत या ठिकाणी गगनापर्यंत कडकड कडकड कडकडत गेलेली आहे बरं का शक्ती महागारी आली पुढे काय झाले ब्रह्मशक्ती आतील वारे गगने येताची लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपावदने वदरा ब्रह्मदेवाचा वर होता आणि ती शक्ती दारून आलेली आहे लक्ष्मणाच्या जवळ आलेली आहे आता लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राला आवडतो बेलाची अरे साधू संतांची आणि वामनाची आवड होते ब्रह्मदेवाचा वरवर होता त्याला लक्ष्मण काय म्हणाला श्रीराम शक्तीची शक्ती केली क्षीण ब्रह्मशक्तीची देव मान राखली आपण अरे ती शक्ती आहे पण जो शक्ती निर्माण करणारा प्रभू रामचंद्राने नुसतं नजर फेकली त्या शक्तीला क्षीण केलं फक्त ब्रह्मदेवाचा मान राखण्यासाठी थोडी फुले आणि ती शक्ती कुठपर्यंत आली म्हणून देवाला कळतं बरं का मी सदा सांगतो मुंगी के पोमे घुंगरू बोलाय ओबे अल्लाह सुनता है आमचं म्हणून म्हणा म्हणतो ते बरं का म्हणे झालं म्हणा म्हणून रामाना कृपदृष्ट बघितलं शक्तीशी झाली बरोबर श्रीरामे शक्ती केली क्षीण त्यावरी लक्ष्मणे विंदिता शक्ती पडता पडता ब्रह्मशक्ती निष्फळ केली पळशिक्षिती रावणे घेऊनी हाती आणि पुढती सौमित्रा शक्तीला सध्यानं हातात धरलेला आहे हातात घेतलं अरे ब्रह्मदेवाचा वर आहे साधू संतांचं वर म्हणजे साधू संत खोटे बोलत नसते खरंच सांगा बरं भगवान बाबा वामन भाऊ हे सगळे माऊली हे सगळे शिवाजी महाराज आणि जर तिने जात घेत दिली असती तिने जनावर राहिला असतं का शेख महाराज कांदळे महाराज अरे असे बातमे चंद्र म्हणावे पण कीर्तिरूपीवर माणसाला मरावा पण कीर्तिरूपी आपल्याला काटा मोडला तर दुसऱ्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे आशय राहावा अरे आम्हाला बघितलं तर कपाळाला त्या पाटा इथं नाही आमची बोला पडे जवळून हने तासी जाणे लक्ष्मण दिल तीव्रवार येणे वेणे रावण आणि आपण दोन्ही आता या ठिकाणी धरली शक्ती हातात घेतलेली आहे मग हातात घेतलं मारावं हे भेने भेने महाग सरू लागलेलं आहे लक्ष्मणाचा बाण आला तुम्हाला प्राण नाही ही भीती राजाला वाटलेली आहे म्हणून लांबूनच या ठिकाणी शक्तीला परत फेकू लागलेला आहे रावण शक्ती घेऊन हाती आपल्या सर्व शक्ती सोडली सौमित्रा प्रती सभोवती साधपे राजाने शक्ती घेतलेली आहे पण या ठिकाणी कोप म्हणजे राग आहे रागाच्या भरात या ठिकाणी पुन्हा ती शक्ती लक्ष्मणाच्या
सोडू लागलेला आहे बरं का. ती शक्ती विचार करू लागली. काय बोलली पुढची ओवी? शक्ती सोडिता गगन उचले अंग बळे भाऊ बळे राजा रावणाला या ठिकाणी कैलास पर्वत मला राहिलेला होता म्हणून. खरंच आहे बाबा, बरं का तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे. असा शक्तिमान तो राजा रावण आणि पुन्हा बळाच शक्ती आणि त्या लक्ष्मणाला दिशेला फेकू लागलेला आहे. कुठपर्यंत आले? लक्ष्मणाला विराट निधडा करा ना तरे मागा पुढा शक्तीचे दिली तर तळा निज लक्ष्मण वेगळा वीर आहे, गजानन सरे मागारा. बघा तुम्ही, काही माणसं हाती असतील, खरं असतो जो माणूस खरं बोलतो त्याला कुठे व्यक्ती नाही. लक्ष्मण मागा सरत नाही मला, शक्ती सरदाराला येऊ लागलेली आहे. राजा रावण काय म्हणला? बऱ्या तुझ्या निर्मिली होती जे ते बालावरती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवृत्ती अनिवार्य. ब्रह्मदेवा मयासुरानं शक्ती निर्माण केली होती. ती शक्ती या ठिकाणी फक्त उरली होती. ब्रह्मदेवानं वर दिला होता एवढीच त्याच्यापुरती ती शक्ती उरली आणि उरल्यानंतर कुठपर्यंत आली? शक्ती येताची संपूर्ण लक्ष्मण दोन्ही बाण सत्य लोकावरती झाले उडव्या फळाचा टोपी. शक्ती जाणून येऊ लागलेली आहे. आल्यानंतर लक्ष्मणानं बाण सोडला, तर बाण सोडल्यानंतर कुठवर गेली शक्ती? ब्रह्मदेवापर्यंत वर गेलेली आहे. एका बाणानं लक्ष्मणाच्या वर का अशी इथपर्यंत गोड कथा आहे बरं का. म्हणून या ठिकाणी मग वाचक सुचक सगळे आलेले आहेत. आता माझा एक स्वभाव आहे बरं का. आमच्या 50 ओव्या झाल्या असत्या बरं. एक ओवी घेतो, इथं कुठला नसून तरी आपल्या मनाचा स्वतः मोका लावून घेतो, कुंडाने म्हणतो बोला बाबा. शक्ती निवळे येऊ पाहे लक्ष्मण पाणी पितीत जाय शक्ती उचले घेऊन आहे धुळदर घाले हरित. ती शक्ती होऊ लागलेली आहे. लक्ष्मण कपाळ भेटू लागलेला आहे. बरं 60 वर्ष वाचक नंतर 60 ओव्या घ्या. ती शक्ती या ठिकाणी आलेली आहे. लक्ष्मणाच्या जवळ आम्ही काय केलं बोला बाबा. शक्ती गुप्त गती आली आगावया पैपती लक्ष्मण खडगे घेऊन हाती उडवेल मारुती सत्य लोक. ती शक्ती आलेली आहे. त्या लक्ष्मणाच्या दर्शनासाठी येऊ लागलेली आहे. पण लक्ष्मणाने पुन्हा हातामध्ये खडगं घेतलं. खडगानं या ठिकाणी दारून सत्य लोकांपर्यंत ती शक्ती पुन्हा पाठीमागं गेलेली आहे. राजा रावण विचार करतो आहे बाबा, अरे इतके 2-3 शक्त्या सोड्या तरी लक्ष्मण मदत आहे. काय करतो? खडगाच्या खडाने शक्ती छेडता मिळागणी हिंद्या उघडल्या गगनी जेडता लागणी नवशोभा. या ठिकाणी म्हणले अरे ती खडग लागल्यानंतर पहिली काय होतं? आता लय डबडे झाले, सगळे झाले बाबा. पहिली चकमक असायची, तो समजा चकमक असे मारणे रागून मारा चकमक होती. तुम्ही विचार करा, आपण सगळे डोंगरातले, तुम्ही डोंगरात लहान डोंगरातले, अशी ती समजा खडग लागलं. त्या शक्तीच्या समजा ठिपक्या करू लागल्या. टाप खाली वरी सगळ्या देवाला दानवाला विचार पडला. बोला. लक्ष्मणाचा सावचित्त होऊन शके शक्ती पाहत हे दानव्या लंकनात करी छळणार्थ त्या एका. लक्ष्मणाला शक्तीनं काही फरक पडत नाही, त्याला शक्ती बाधत नाही. मग ते करून या लंकात राजा रावण मी साधा नव्हता, तो काही येणार
विचार करू लागला. त्याचं या ठिकाणी धैर्य बसून गेलो. आतापर्यंत मी सोडतो आहे, पण शक्ती त्याला कोणची बाळाला काय बोलू आणि काय म्हणला. लक्ष्मण पळाला दुचित छळन करी लंकानाथ रणे मारिला रघुनाथ राक्षस गर्दते अति गजरे. ताबडतोब या ठिकाणी म्हणले छळन करू लागला. लबाचं तोंड मोठं असतं बाबा. अरे राजा रावणानं सांगितलं इतके दिवस तुम्हाला सांभाळलं, हे झालं म्हणले वाटता पसरा रणांगणामध्ये. अरे रामाला मारलं अशी या ठिकाणी सगळे राक्षस म्हणू लागले. तांदळे मारा राम मेला राम. काय म्हणतो रे. अरे तेच तेच निर्माण केलेलं वेदाशी बोललेले सुरुवाती झालेले वायुशिक म्हणे ऐसा तू समर्थ ब्रह्मंडाचा धनी उर्मय जाणून विचार त्याला मारता का तुम्ही. अरे तुला बोललं तरी वाटलं पाहिजे कोण म्हणतंय. ब्रह्मदेव बरं झालं तुम्ही तुला चालू केलं. रावणाच्या निज भारी राम फळला रणांगणी लक्ष्मण ऐकत हे वाणी काय वाचा बरे विकळ गेला. रामाने म्हणे रावणाचा बाण सोडा रणामध्ये म्हणले राम मेला ही बातमी म्हणले लक्ष्मणाच्या कानावर गेले. लक्ष्मण अचानक प्रांत्यात गेली. लक्ष्मण या कुळ झाला. संचित धनुष्य विकल गेला हात रामवीर हे आधी तुचित तव शक्ती पाहता गळला. अरे या ठिकाणी राम गेला कसं भावा भावाला राहायचं दादा. अरे नुसता भाऊ आपला मेला हे कानावर गेलं. लक्ष्मण घाया झाला घाया. माझा सुद्धा डोळ्यावर सुरुवातीला टाप टाप करू लागला. एवढी संधी बघितली लक्ष्मणाला त्या दिशेला शक्ती आली आणि हृदयावर शक्ती भेदता हृदयाची रामस्मरण सौमित्राची शक्ती भेद झाला हृदयाची वरकांतेची लागली. ताबडतोब या ठिकाणी समजा शक्ती हृदयावर पहिले आदळल्यानंतर लक्ष्मणाला जय श्रीराम असा आवाज केला. शक्ती सुद्धा म्हणू लागली बाबा शरण शरण हनुमंता शरण आलेले रे बाबा तुला. शक्ती सुद्धा शिन झाली आदळल्यावर. बरोबर नेतेची रामाचे स्मरण तेथन सर्वदा निगे मरण शक्ती बापुडी ते कोण वरकांते जाण लागे. अरे येथे श्रीरामाचं नाव आहे तिथं म्हणले काम नाही मरण नाही बरं का. तांदळे महाराज आणि मुरकुटे महाराज हसायचं कारण नाही. ही बोली होती म्हणून मी पुढचं बोललेलो आहे. माणूस जाणे जे बोले झालं आम्हाला चलत्या पाकरा घरावर तिकडे काय जायचे म्हणून म्हणून अरे ती शक्ती भेटलेली आहे. आणि लक्ष्मण याकुळ झाला नाही काय नाही. इकडे रामनामाच्या गजरा काय हृदय रागाताची शक्ती लक्ष्मण पडलाची ती हे देखोली रघुपती कृपावरती गैवले. शक्ती भेटोली हृदयावरती लक्ष्मण झाला शिना शक्ती येते कोणी रघुपती. जाऊ द्या बाबा मस्त चाल काळजी बाबा तो. म्हणून ही शक्ती हृदयावर या ठिकाणी आदळली. आदळल्यानंतर राम सुद्धा या ठिकाणी विचार करू लागला. लक्ष्मण शिन झाला आणि शक्ती काय म्हणली कुंडली वरळी विठ्ठल. पुढील वाचन हनुमंत मुरकुटे